नमस्कार मंडळी, मी ओमकार बोलाडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. एक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर गणपती दर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे दिवस दुसरा. पहिल्या दिवशी आपण फक्त 1.5 दिवसांचे जे गणपती होते ते कव्हर केलेले होते आणि आजपासून आपण गणपती दर्शन चालू करत आहोत. तर पहिल्यांदा आपण आलेलो आहोत खेतवाडीमध्ये आणि आपल्याला किती वेळ लागतो आहे. टोटल 12 ते 13 गल्ल्या आहेत. तर आपण सुरुवात केलेली होती 2री-3री गल्ली आणि हा गणपती बाप्पा आहे 4थ्या गल्लीतला. इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर होती मूर्ती आणि वाढले जातात 11-15. तो अजून किती वेळ लागतो आपल्याला पूर्ण गल्ले फिरायला, गणपतीचे शॉट वगैरे आपण घेऊया. तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून घ्या. चला, आता आपण आलेलो आहोत 4थ्या गल्लीमध्ये, इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा. तर मग बघूया आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये. आता आपण आलेलो खेतवाडी 2री क्रॉस लेन आणि खेतवाडी प्रसिद्ध करणार पहिला मानाचा गणपती आहे आणि 28 फुटी गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. आणि सगळे चित्र आहे ते समुद्र मंथनचं दिलं आहे. तर मग चला आतमध्ये. हा जो गणपती बाप्पा आहे तो एवढूशा ज्या गल्ली आहे त्याच्यातून येतो आणि खूप मोठी मूर्ती आहे, बघू शकता 28 फूट. आणि गल्ली देखील खूप छोटी आहे, तुम्ही बघू शकता. ही बघा, ही एवढीशीच गल्ली आहे फक्त, त्याच्यात गणपती बाप्पा आतमध्ये येतो. अपने लाडले बाबा से करा, मेरे बाबा से आता आपण आलेलो आहोत मुंबईच्या सम्राटला. बनाते हैं आपके लिए रेडीमेड स्टॉक बास्केट्स. डाउनलोड स्मॉल केस. सुंदर अशी मूर्ती आहे आणि बघू शकता बाप्पा किती हातामध्ये बसलेला आहे. खेतवाडीचा सम्राट. 36 फूट उंच मूर्ती आहे आतमध्ये. तर खेतवाडीचा सुख करतात. चला आतमध्ये. आपण आलेलो आहोत खेतवाडीचा लंबोदर. आगमनाला खूप सुंदर मूर्ती वाटत होती. मिशन सिंदूर बघू शकता तुम्ही. चला आतमध्ये. खेतवाडीचा मोरिया. अत्यंत सुंदर असं डेकोरेशन केलं आहे कृष्णांवरती, तुम्ही बघू शकता. आणि गणपती पण खूप सुंदर वाटतं. आगमनाला काय मूर्ती वाटत होती. हा गणपत पण खूप सुंदर वाटते. एवढी मोठी तोफ बनवली आहे, बापरे. आणि मूर्ती पण खूप छान आहे. आणि
खूपच सुंदर वाटते मूर्ती आणि कृष्णजींनी बाप्पा एकदम सुंदर आहे असं वाटतं आणि इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे. तर आता आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या चिंतामणीला. यंदाचं यांचं 75 वर्ष आहे आणि चला मग आता आतमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊ. एकदम प्रॉपर लाईट आहे आणि फोटोज वगैरेसाठी एकदम परफेक्ट लाईट लावली आहे गणपतीसाठी. बघू शकता तुम्ही. आपण आलेलो आहोत आता ओम तांडव म्हणजेच खेतवाडीमध्ये आणि मूर्तिकार आहेत श्री कुणाल पाटील. अत्यंत सुंदर सुबक मूर्ती आणि यंदाची थीम आहे जलदेवता. बघू शकता. खेतवाडीच्या गणराजला जो खूप फेमस गणपती बाप्पा आहे आणि इकडे आपल्याला पास काढायची गरज नाही लागली कारण का आपला मित्र आहे इथे यशेश पटेल म्हणून. तर त्याचं नाव घेतलं आणि आपल्याला सोडलं आहे. तर मग आता चला जाऊया. अत्यंत सुंदर मूर्ती गणराजची बघू शकता. खेतवाडीचा महाराजा म्हणजे मुंबईचा महाराजा. खेतवाडीतील सर्वात उंच मूर्ती